नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर राम आपले सर्वांचे मॅथ्स गुरु राम या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला पुढे आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच मॅथ्स एक्सलंट व्हिडिओ पुढे मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आता नवीन मुद्दा पॉईंट बघणार आहोत आपण. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. त्रिकोणाची समरूपते म्हणजेच काय की त्यामध्ये काय तीन ज्या बाजू आहेत त्या कशा असतात प्रमाणात आणि तीन कोण एकरूप असतात त्याला म्हणतात समरूपतेच्या कसोट्या. इंग्लिश मध्ये टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी? corresponding of three sides are proportions and three angles are congruent is called as similarity. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्यामध्ये चार प्रकार आहेत, 4 टाइप्स. पहिला आहे को 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 कोण कोण कोण, इंग्लिश मध्ये अँगल 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 ए ए ए. दुसरा आहे को को अँगल अँगल. थर्ड बाजू कोण बाजू बाकोबा साइड अँगल साइड. लास्ट बा 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 बाजू 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 साइड साइड साइड. हे चार प्रकार आहेत कसोटीचा. आता हे बघ त्रिकोण दिलेले आहेत दोन, ए बी सी आणि इन ट्रायंगल पी क्यू आर. याच्यामध्ये बघा आता ए चा माप 40 आहे, याचा माप 40 आहे, 80 80 60 60. इन ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर. आता ए बी सी करस्पॉन्ड अँगल पी क्यू आर म्हणजे ए बी सी एकाच एक संगत कोणता त्रिकोण पी क्यू आर. कोण ए जर माप किती आहे 40 आहे, त्याचप्रमाणे पी चं सुद्धा किती आलं 40 म्हणजे कोण ए कॉन्ग्रुएंट अँगल पी. सेकंड अँगल बी दुसरा कोण 80 आहे 80, क्यू चं माप सुद्धा किती आलं अँगल क्यू अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू. तिसरा अँगल सी 60 आहे, अँगल आर 60 आहे, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर. म्हणजे आता ते दोन्ही त्रिकोण कसे आले ते सगळे एकरूप आले कॉन्ग्रुएंट आले म्हणजेच मीन्स ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर म्हणजेच त्रिकोण ए बी सी सिमिलर त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे कोणती तीन जर अँगल आले तर कोणती कसोटी वापरायची को को को. सेकंड टाइपचा आहे कोणता ए ए ए अँगल अँगल म्हणजे कोण को. याच्यामध्ये बघा दोन त्रिकोण आहेत, इन ट्रायंगल एक्स वाय झेड, सेकंड ट्रायंगल एल एम एन. आता एक्स वाय झेड करस्पॉन्डिंग अँगल एल एम एन म्हणजे एक्स वाय झेड ला एकाच एक संगत कोण आहे एल एम एन. पुढे बघा आता वाय चं इथं मेजर आहेत माप आहे 70 70, याचं सुद्धा 70 आहे म्हणजे अँगल वाय कॉन्ग्रुएंट अँगल एम. त्याचप्रमाणे झेड चे किती आलं 60, याचं सुद्धा 60. म्हणजे इथे की काय म्हणूया आता अँगल झेड एकरूप अँगल एन, अँगल झेड कॉन्ग्रुएंट अँगल एन. म्हणजे याच्यामध्ये दोन अँगल आले म्हणजे दोन कोण आले त्याच कसोटी वापरायची. दोन अँगल असेल तर कोणती कसोटी वापरायची अँगल अँगल म्हणजे ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल एल एम एन. म्हणजे ट्रायंगल कोणता येईल एल एम एन. तिसरा टाइप बाजू कोण बाजू बाकोबा साइड अँगल साइड. याच्यामध्ये बघा आता तीन बाजू आहे पण त्या कशा आहेत प्रमाणात आहे, कशा आहे त्या प्रमाण प्रोपोर्शन मध्ये. आणि याच्यामध्ये एक अँगल कसा आहे एकरूप आहे 60 आहे. इन ट्रायंगल ए बी सी दुसरा ट्रायंगल पी क्यू आर. आता काय ए बी सी करस्पॉन्ड पी क्यू आर. कोणता त्रिकोण ए बी सी एकाच एक संगत पी क्यू आर म्हणजे काय येईल आता ते ए बी इथे एक बाजू आहे, दुसरीकडे काय पी क्यू म्हणजे ए बी भागिले पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू इथे सेकंड साइड बी सी, इथे कोणती सेकंड साइड क्यू आर म्हणजे बी सी भागिले क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर. आता हे दोन्ही त्रिकोण कसे येणार आहे याच्यामध्ये दोन साइड एक याच्यामध्ये एक अँगल आला म्हणजेच काय बा को बा साइड अँगल साइड. म्हणजे ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. व्हॉट इज द रिझन? व्हॉट इज द रिझन की याच्यामध्ये दोन साइड आहेत, दोन बाजू आहेत, एक कोण आहे म्हणून काय वापरायचे याच्यामध्ये बा को बा. आता लास्ट चौथा जो आहे याच्यामधला टाइप चौथा बा 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 बाजू बाजू सगळ्या साइड याच्यामध्ये सगळ्या बाजू साइड साइड साइड. इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एल एम एन. पहिली कोणती साइड आहे कोणती बाजू पहिली एक्स वाय दुसरी एल एम. जर एक्स वाय भागिले एल एम
xy upon lm is equal to second side yz भागिले mn yz upon l yz upon mn लास्ट आहे तिसरी xz भागिले ln xz upon ln मग तिन्ही साइड आहे याच्यामध्ये तीन साइड ओके म्हणजे ट्रायंगल कसं आलं मग एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण कोणता पुढचा एल एम एन म्हणजे याच्यामध्ये तीन साइड आले तर बाबा वापरायचं नापावून घ्यायचं याच्यामध्ये दोन साइड एक कोण आला तर कोणती बापोबा म्हणजे साइड अँगल साइड दुसरा प्रकार आहे तो कोकोको याच्यामध्ये दोन अँगल आहेत त्यावेळेस एक अशी वापरायची तिन्ही अँगल कॉमन असेल तिन्ही कोण एकरूप असतील तर त्यावेळेस काय वापरायचं को अँगल 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 एक आता प्रॅक्टिस 1.3 पहिले एक्झाम्पल आकृतीमध्ये ए बी सी बरोबर 75° एडीसी बरोबर 75° तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीच्या समरूप आहेत त्याची समरूपता योग्य एकाच एक संगतीनुसार लिहा In figure, ABC is equal to 75 degree, ADC is equal to 75 degree. State which two triangles are similar by proper 1-to-1 correspondence. तो दोन ट्रायंगल याच्यामध्ये दिलेले आहे पहिला जो ट्रायंगल आहे मोठा ABC हा मोठा त्रिकोण ABC एवढा मोठा आणि छोटा एक त्रिकोण आहे याच्यामध्ये कोणता त्रिकोण ट्रायंगल EDC पहिला ABC दुसरा EDC EDC हा त्रिकोण एवढा याच्यामध्ये बघा आता इन ट्रायंगल आपण चालू करूया इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC त्रिकोण ABC आणि EDC मध्ये आता माप दिलंय बघा आता पहिलं कोणता गिवन याचे दिलंय ABC इज इक्वल टू 75 डिग्री दुसरा आहे EDC त्याचं माप किती त्याचं मेजर 75° 75 दोघांचं सेम आहे आता त्रिकोण ABC आणि EDC मध्ये आपल्याला बघायचं एक कॉमन एक अँगल आहे कोणता सामायिक हा दोघांना सामायिक आहे दोन्ही त्रिकोणांना म्हणजेच काय अँगल C कॉमन अँगल C काय कारण कॉमन अँगल म्हणजे सामायिक कोन कोणता अँगल आहे तो कॉमन अँगल सामायिक कोन आहे आता दोन्ही त्रिकोणामध्ये काय एकरूप आलं काय कॉमन आलं की दोन्ही कोण कॉमन आले म्हणजेच काय म्हणते आपल्याला याच्यामध्ये त्रिकोण ABC सिमिलर ट्रायंगल कोणता EDC व्हॉट इज द रिझल्ट कोणती टेस्ट आली ना सिमिलॅरिटी टेस्ट ऑफ AA अँगल सिमिलॅरिटी टेस्ट म्हणजे कोणती कसोटी याच्यामध्ये वापरली को कसोटी याच्यामध्ये वापरलेली सेकंड एक्झाम्पल दुसरे उदाहरण आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार आर द ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर सिमिलर इफ यस बाय व्हिच टेस्ट आपल्या याच्यामध्ये कोणती आता बघा आता काय दिलं याच्यामध्ये गिवन ते बघूया आता पहिलं त्रिकोण आहे हा कोणता PQR दुसरा आहे एलिमेंट इन ट्रायंगल PQR कोणत्या त्रिकोणामध्ये PQR मध्ये PQ हाऊ मेनी PQ इज इक्वल टू 6 QR इज इक्वल टू 8 and PR is equal to 10 PQ ची किंमत 6 आहे QR ची 8 आहे PR ची 6 आहे आता दुसरा त्रिकोण इन ट्रायंगल LMN किती LM ची व्हॅल्यू 3 MN ची 4 and last N is equal to 5 बघा त्रिकोण LMN मध्ये LM 3 आहे MN 4 आहे LM 5 आहे आपल्याला ते दोन्ही बाजू कशी दाखवायची आपल्याला कोणती कसोटी टेस्ट असं समरूप शब्द आले इथे टेस्ट कसोटी कोणती असेल इथे सिमिलॅरिटी सिमिलर चिन्ह सगळ्यांना माहिती आहे या टाईपचे चिन्ह आहे सिमिलर दाखवायचं आपल्याला समान अंतर ह्या ज्या बाजू आहे ते कशा आल्या पाहिजे प्रमाणात कशा आल्या पाहिजे प्रमाणात
पहिली आता साईड पी क्यू अपॉन दुसरी एल एम. पी क्यू ची किंमत 6 आणि याची 3. आन्सर किती येईल? हा 3 आणि 6 चा 3 वर 3, 3 2 6, 2 आपण 1 2 आन्सर आलं. सेकंड साइड क्यू आर अपॉन एम एन. क्यू आर किती आहे? 8. एम एन किती आहे? 4. 4 1 चा 4, 4 2 चा 8. आन्सर आलं 2. आता लास्ट साइड तिसरी साइड कोणती तिसरी राहिली आता इथे? पी आर. ही साइड पी आर भागिले एल एन. पी आर डिवाइड बाय एल एन इज इक्वल टू 10/5. 5 1 चा 5, 5 2 चा 10. आन्सर आलं 2. सगळ्या बाजू त्याला इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे तिन्ही जे आहेत ते कसे आले? ते सगळे सेम आन्सर आले. म्हणजेच काय? पहिला आता ही पी क्यू आपण येले, पी क्यू भागिले एल एम इज इक्वल टू बरोबर क्यू आर आपण एम एन इज इक्वल टू लास्ट पी आर अपॉन एल एन. सगळ्यांचा आन्सर किती आलं? 2 आहे. पी क्यू अपॉन भागिले एल एम बरोबर क्यू आर भागिले एल एम एन बरोबर पी आर भागिले एन. तिन्ही साइड आहे म्हणून तर कोणती कसोटी असणार? सगळी साइड साइड म्हणजे ते दोन्ही त्रिकोण 2 ट्रायंगल कसे आहेत? पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन. व्हॉट इज द रिझन? किती साइड आल्या याच्यामध्ये? पहिली दुसरी तिसरी म्हणजे कोणती कसोटी आली? ही बा 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 म्हणजे साइड साइड सिमिलॅरिटी टेस्ट. वन 1.3 मधले तिसरे उदाहरण आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? इंग्लिश मध्ये as shown in figure, 2 poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. Of the length of shadow similar pair to the sunlight is 6 meter. Then how long will be the shadow of the big pole at the same time? आता यामध्ये 2 त्रिकोण आहेत. याच्यामध्ये कोणते कोणते? ए पी आर क्यू आणि ए सी बी. आता हे 2 पोल आहेत, 2 खांब आहेत. कोणते कोणते? ए सी आणि पी आर. हे 2 पोल आहेत. मोठा जो पोल आहे तो 8 मीटर आहे, छोटा तो 4 मीटरचा आहे. आता ह्या खांबाची सावली पडलेली अशी या साईडला अशी सावली आहे. शॅडो म्हणूया त्याला. ही शॅडो किती येते? 6 मीटरची शॅडो आहे. याची आपल्याला शोधायची आहे. मग याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहे. कोणते कोणते 2 ट्रायंगल? ही ट्रायंगल पी आर सी अँड ट्रायंगल ए सी बी. त्रिकोण ए सी बी. त्रिकोण पी आर क्यू आणि पी सी बी मध्ये काय दाखवलं आपलं? काय गिवन आता बघू. आता पी आर क्यू आता जे खांब आहे ते कसे आहेत? लंब आहेत म्हणजे परपेंडिक्युलर आहेत. त्याचे किती असतं? मेजर 90 डिग्री म्हणजे अँगल आर एकरूप म्हणजे कॉन्ग्रंट अँगल सी. काय कारण त्याला? ई ची 90 डिग्री 90 अंशाची. तर त्याला एक शॅडो पडलं बघा या साईडला अशी. पी ची शॅडो इकडे आहे, ए ची सावली शॅडो इकडे आहे. म्हणजे परत पी कॉन्ग्रंट एकरूप ए. काय कारण? खांबाची काय म्हणतात त्याला? शॅडो. पोल्स ऑफ शॅडो. पोल्स ऑफ शॅडो. आता दोन याच्यामध्ये आले काय? 2च अँगल. आता मग साइड किती आहे याच्यामध्ये? 2. कोणते कोणते गिवन साइड लिहितो आपण. गिवन साइड कोणते कोणते गिवन आहेत? पी आर बरोबर 4. त्याचप्रमाणे ए सी 8. नेक्स्ट क्यू आर आहे काय? 6. आणि आपल्याला हे फाइंड करायचे आपले बी सी एक्स.
आता हे दोन याच्यामध्ये ट्रायंगल दिलेले आहे, जीवन दिलेलं आपण दोन ट्रायंगल पी आर सी. आता याच्यामध्ये कोणती कसोटी लागू झाली, आर आणि पी आर सी आणि एसी मध्ये कोणती कसोटी लागू होईल, कोणती टेस्ट लागू होईल. ट्रायंगल पी आर सी सिमिलर ट्रायंगल ए सी बी. काय कारण त्याला, दोनच त्याच्यामध्ये आहे ए टेस्ट. काय म्हणून त्याला ए टेस्ट, ए टेस्ट म्हणजे टेस्ट ऑफ सिमिलरिटी. कोण कोको टेस्ट ही याच्यामध्ये लागू आहे दोनच. आता गिवन लिहिलं आहे फळावर. आता काय राहत आहे, पहिलं आता याच्यामध्ये पी आर अपॉन ए सी, पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी, क्यू आर अपॉन बी सी. काय कारण त्याला मराठीमध्ये म्हणूया संगत बाजू, संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड, करस्पॉन्डिंग साइड पी आर अपॉन ए सी. पी आर ची किती किंमत आहे 4, 4 लिहून टाकू. ए सी ची आहे 8, क्यू आर ची आहे 6, बी सी ची माहिती आपल्याला फाइंड करायची x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, तिरकस गुणाकार. 4 गुणिले x 4 इंटू x इज इक्वल टू बरोबर 8 इंटू 6, 8 गुणिले 6. आता 4 ते गुणिले आहे तिकडे भागिले 8 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 4. आता इथे गुणिले आहे इकडे भागिले, मल्टिपल डिवाइड 8 इंटू 6 अपॉन 4. मग आता 4 चे टेबल 4 1 चा 4, 4 2 चा 8, 6 2 चा 12. मग आता एक ची जी आहे ही जी आहे बीसी, ती किती आली, बीसी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 12 मीटर. म्हणजे आता लहानाची शॅडो, लहानाची सावली आहे किती, कोणाची 6, मोठ्याची शॅडो सावली किती आलेली आहे, एक्स इज इक्वल टू 12 म्हणजे बीसी इज इक्वल टू 12 मीटर, 12 मीटर. 1.3 मधलं चौथं एक्झाम्पल. त्रिकोण एबीसी मध्ये एबी लंब बीसी, बीक्यू लंब एसी, बीपीसी म्हणजे पी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे, ए क्यू सी, क्यू हा ए आणि सी च्या दरम्यान. तर त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी दाखवा. जर एपी बरोबर 7, बीक्यू बरोबर 8, बीसी बरोबर 12 तर एसी काढा. इंग्लिश मध्ये इन ट्रायंगल एबीसी एपी परपेंडिकुलर बीसी, बीक्यू परपेंडिकुलर एसी, बीपीसी म्हणजे पी इज द मिड पॉइंट ऑफ बी अँड सी, AQC Q is the midpoint A and C. Then prove that triangle CPA similar triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. आपल्याला AC शोधायचं आहे आता त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे दोन त्रिकोणामध्ये आता बघा, आता इथून या साइड पासून तर इथपर्यंत आपण काय म्हणूया त्याला मराठीमध्ये पक्ष, आणि इंग्लिशमध्ये या साइड पासून तर इथपर्यंत म्हणूया गिवन. जसं आहे तसं लिहून टाकलं आपण गिवन. इन ट्रायंगल तिथपर्यंत आपल्याला काय प्रूफ करायचं, आपल्याला शेवटी काय प्रूफ करायचं आपलं हे आहे असंच लिहून टाकायचं म्हणजे टू प्रूफ साध्य आहे तसंच. आता आपण पुढे जाऊया. दोन त्रिकोण आहे, कोणते आता जसं आहे तसं उचलले मी हे त्रिकोण. इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूए. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूए मध्ये पहिला ट्रायंगल कोणता आहे, सीपीए हा ट्रायंगल, एवढा मोठा हा ट्रायंगल, हा छोटासा एवढा याच्यातला मोठ्यातला. त्याचप्रमाणे दुसरा ट्रायंगल कोणता, सीक्यूबी म्हणजे थोडंसं हा ट्रायंगल सीक्यूबी. याच्यामध्ये बघा आता ए पी सी मध्ये पी 90 डिग्री आहे आणि सीक्यूबी क्यू हा 90 डिग्री आहे. आता दोन्ही त्रिकोणाला हा त्रिकोण आणि हा त्रिकोण याच्यामध्ये दोन्ही त्रिकोणाला कॉमन कोण आहे, हा एसी कॉमन आहे. याच्यामध्ये एसी कॉमन आहे, दोघांना कॉमन आहे एसी. म्हणजे दोनच अँगल आहे याच्यामध्ये. म्हणजे दोन अँगलला तर कोणती कसोटी आपण वापरतो, कोको समरूपतेची कसोटी म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ ए टेस्ट. बघा आता इन ट्रायंगल सीपीए सी काय आता याच्यामध्ये आणि सीक्यू मध्ये 90 डिग्री घेतला पहिला आपण. बघा आता जसं आहे तसंच कोणता सीपीए आहे असंच घ्यायचा अँगल सीपीए कॉन्ग्रुएंट अँगल सीक्यूबी. आता त्याला रिझन काय म्हणूया, आता इच 90 डिग्री
म्हणजे प्रत्येकी कसा आहे तो 90 अंश आहे. आता दुसरा त्रिकोण कॉमन आहे बघा याच्यामध्ये ए सी पी अँगल ए सी पी कॉन्ग्रुएंट अँगल. दुसरा कोणता आहे मग बी सी क्यू. बी सी क्यू काय कारण याला कॉमन अँगल म्हणजे सामायिक कोन. म्हणजे बघा आता पहिला घेतला आपण 90 डिग्री 90 अंश. सेकंड घेतला कॉमन एकच अँगल आहे. मग आता दोन्ही त्रिकोण आहे त्याच लिहून टाकायचे वरचे त्रिकोण सी पी ए सिमिलर ट्रायंगल कोणता सी क्यू बी. काय कारण दोनच कोण आहे म्हणजे ए टेस्ट सिमिलरिटी ऑफ ए टेस्ट म्हणजे समरूपतेची कोको कसोटी ए टेस्ट. आता मला एक याच्यामध्ये म्हणायचं की आता हे झालं प्रूफ काय आहे त्याचा प्रूफ. आता दोन ट्रायंगल एकरूप समरूप आल्यानंतर आपण काय घ्यायचं आता साईड दाखवायचं आपलं. आता गिवन अजून काय दिलं बघा जसं आहे तसं लिहून टाकाय इथून तर इथपर्यंत आहे तसंच लिहून काढायचं. गिवन कोण येणार आपण गिवन इथं लिहा गिवन दिलेले. आपल्याला एसी काढायचं आहे एसी क्वेश्चन मार्क्स. इथं पण इंग्लिशच्या मुलांनी इथून इथपर्यंत आहे तसे लिहून टाका आहे तसं लिहून टाका. ओके आपलं एसी काढायचं. आता हे ट्रायंगल जसे आहे तसे उचलायचे. ट्रायंगल कोणता सी पी ए सिमिलर ट्रायंगल सी क्यू बी जसं आहे तसं आपला बघा. आता ए पी 7 आहे ए पी एवढा 7. त्याचप्रमाणे बी क्यू आहे 8. त्याचप्रमाणे बी सी आहे 12. आपल्या ए सी फाईंड करायचा ए सी क्वेश्चन मार्क्स. मग आता हे आपण प्रूफ केलं आहे माहिती सिमिलर ट्रायंगल ए टेस्टनी. मग आता आपण काय करू सिमिलर ट्रायंगल आले की फर्स्ट पहिलं भागिले इथलं पहिलं सेकंड डिवाइड बाय इथलं सेकंड आणि लास्ट डिवाइड बाय लास्ट. बघा आता पहिलं काय सी पी भागिले सी क्यू म्हणजे सी पी डिवाइड बाय सी क्यू इज इक्वल टू सेकंड पी ए भागिले क्यू बी पी ए डिवाइड बाय क्यू बी. आता लास्ट सी ए अपॉन सी बी काय कारण म्हणण्याच्या मुलांसाठी संगत बाजू इंग्लिशसाठी करस्पॉन्डिंग साईड हे रिझन म्हणूया साईड संगत बाजू. बघा आता कशाची किमती दिलेल्या आहेत ते बघायचं आपल्याला. आता ए पी इज इक्वल टू ए पीचं 7 व्हॅल्यू आहे. त्याचप्रमाणे क्यू बी म्हणजे बी क्यू 8 आहे. त्याचप्रमाणे सी ए म्हणजे ए सी आपल्याला काढायचा आहे ए सी सी ए सी बी दिलेला आहे सी बी म्हणजे बी सी 12. आता ह्या साईडचं काहीच उपयोग नाही आपल्याला पण लिहिलं कशासाठी आपल्याला समजण्यासाठी सी पी डिवाइड बाय सी क्यू पी ए डिवाइड बाय क्यू बी आणि सी ए डिवाइड बाय सी बी. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमीप्रमाणे देअरफॉर ए सी मल्टिप्लाय बाय 8 ए सी गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 12 7 इंटू 12. 8 इथे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल 8 गुणिले तिकडे भागिले ए सी इज इक्वल टू 7 गुणिले 12 7 मल्टिप्लाय बाय 12 डिवाइड बाय 8 भागिले 8. किती आन्सर आले ए सीचं 8 आणि 12 कोणत्या टेबलमध्ये आहे 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 2 8 4 3 12 नंतर 7 3 21 7 3 जा 21 डिवाइड बाय किती आले 2. मग आता याला जर भाग दिला 21 डिवाइड बाय 2 21ला 2 ने भाग दिला तर उत्तर येईल आपलं 10.5. किती आन्सर येईल 10.5. एक 1.3 मधलं 5वं एक्झाम्पल 5वं उदाहरण. आकृती समलंब चौकोन पी क्यू आर एस बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर ए आर बरोबर 5 ए पी एस बरोबर 5 ए क्यू तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 पी क्यू. इंग्लिशमध्ये इन ट्रॅपेजियम पी क्यू आर एस पी क्यू पॅरलल एस आर ए आर इज इक्वल टू 5 ए पी ए एस इज इक्वल टू 5 ए क्यू देन प्रूव्ह दॅट एस आर इज इक्वल टू 5 ए पी. आता गिवन कुठून घ्यायचं गिवन आपलं आहे असाच कोणता गिवन याच्यामध्ये क्वेश्चन मधला ए
इन ट्रायंगल इथून तर इथपर्यंत गिवन तुमचं हा गिवन राहणार आहे मराठीवाल्या मुलांनी समलंब चौकोनपासून तर इथपर्यंत तुमचं पक्ष राहणार आहे आणि आहे तसं घेतलं आपण त्याच्यात टू प्रूव्ह साध्य काय आपल्याला सिद्ध करायचं आपल्याला साध्य काय घ्यायचं आपल्याला हे इकडे पण माझ्या मुलांनी हे आहे तसं देऊन टाकलं आता मी काय केलं याच्यामध्ये प्रूफ गिवन मधला पक्ष मधला जसं आहे तसं आपण घेतलंय ए आरची किंमत ए ची किंमत आहे तसं घेतलं आता मी इथे काय केलं तर ए आर म्हणजेच काय 1 गुणिले ए आर 1 मल्टिप्लाय बाय ए आर बरोबर 5 ए पी 5 गुणिले ए पी 5 मल्टिप्लाय बाय ए पी त्याचप्रमाणे ए एस 1 गुणिले ए एस 1 मल्टिप्लाय बाय एस इज इक्वल टू 5 इंटू ए पी चिन्ह कोणतं आहे मल्टिप्लायचं 5 इंटू ए पी आता इथं 1 घेत नाही आपण म्हणतो कधी 1 चॉक नाही म्हणत ए एस म्हणजे इथं 1 असतो ऑलरेडी त्याचप्रमाणे ए आर आय ॲज इट इज देअरफॉर ए आर आहे तसाच ॲज इट इज आता ए पी इथं मल्टिपल इकडे डिवाइड होईल ए पी गुणिले इकडे भागिले म्हणजे ए आर भागिले ए पी इज इक्वल टू 5 आहे तसाच इथे किती आले 1 गुणिले इकडे भागिले 1 मल्टिप्लाय रिअर डिवाइड नंबर 1 त्याचप्रमाणे एस ॲज इट इज अपॉन ए क्यू मल्टिपल इकडे डिवाइड होईल गुणिले इकडे भागिले इज इक्वल टू 5 ॲज इट इज हा 1 मल्टिप्लाय इकडे डिवाइड 5 भागिले 1 नंबर 2 आता फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 कोणत्या आता 5 आपण 1 5 आपण सेम आलं म्हणजे ही बाजू दोन्ही साईड कशा आल्या इक्वल आल्या कोणत्या ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू हे कशावरून घेतलं आपण ए पी अपॉन ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू कशावरून 1 and 2 फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 याच्यावर घेतलेलं कारण 5 आपण 1 आहे आता बघा आता पॅरलल दिलेलं आहे इथे कोण पॅरलल आहे पी क्यूला पॅरलल एस आर जिथे लिहून टाकू आपण पी क्यू पॅरलल एस आर ही गिवनमध्ये आहे तसं आता पॅरलची ही जी आहे हा ट्रायंगल ह्याला उचलायचा त्याच्यानंतर खालचा जो ट्रायंगल आहे कोणता ए एस आर ए क्यू पी नंतर ए एस आर हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला उचलायचे आहे तसेच इन ट्रायंगल कोणते इन ट्रायंगल ए क्यू पी इज इक्वल टू दूसरा ट्रायंगल अँड ट्रायंगल ए एस आर मग हेच का उचललं आपण कारण पॅरलल ही साईड पॅरलल हा ट्रायंगल घेतला आपण आणि ही साईडला हे समांतर हा ट्रायंगल म्हणजे वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल तुम्ही घेतला आता याच्यामध्ये बघा हा ए क्यू पी याच्यामध्ये आणि ए एस आर याच्यामध्ये एक अपोजिट कोण आहे कोणता अपोजिट क्यू ए पी आणि एस ए आर हे दोन्ही कसे आहेत अपोजिट आहेत बघा आता पी ए क्यू अँगल पी ए क्यू कॉन्ग्रड अँगल एस ए आर कारण काय त्याला अपोजिट अँगल मराठीच्या मुलांनी काय लिहायचं विरुद्ध कोन ओके आता त्याचप्रमाणे हे झालं आता साईड दाखवायला आपण आता याला फ्रॉम पहिला नंबर वाटला 3 देऊ आपण फ्रॉम 1 and 2 घेतला 3 नंबर देऊ आता ए आर ॲज इट इज अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू कशावरून घेतलं हे फ्रॉम 3 वरून घेतलं आपण ओके आता याच्यामध्ये एक अँगल आला आहे आणि 2 साईड आले आता हे दोन्ही ट्रायंगल कसे होणार आहे सिमिलर होणार कोणते ट्रायंगल ए क्यू पी सिमिलर ट्रायंगल ए एस आर काय कारण त्याला एक कोण 2 बाजू एक अँगल 2 साईड म्हणजे साईड अँगल साईड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मराठीच्या मुलांनी समरूपतेची बाकोबा कसोटी ही असं म्हणते अशामध्ये आणि आता आपला नियम काय सिमिलर आलं तर डिवाइड भागाभागी ए क्यू अपॉन ए एस
ए क्यू भागिले एस इज इक्वल टू बरोबर दुसरं कोणता क्यू पी अपॉन एस आर लास्ट ए पी अपॉन ए आर ए पी अपॉन ए आर काय कारण त्याला आता याच्यामध्ये संगत बाजू मराठीच्या मुलांसाठी संगत बाजू समोर त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात आहे आणि इंग्लिशमध्ये ही करस्पॉन्डिंग साइड ऑफ प्रोपोर्शन्स करस्पॉन्डिंग साइड ऑफ प्रोपोर्शन्स ठीक आहे ए क्यू अपॉन एस आपण काढलं याच्यामध्ये ए क्यू अपॉन एस ती किती आहे बघा आता क्यू पी अपॉन एस आर आपल्याला फाईन काय करायचं आपलं एस आर आणि 5 पी क्यू आपलं हे करायचं याच्यामध्ये बघा आता ए क्यू आणि एस आर त्याची व्हॅल्यू बघा काय दिलं याच्यामध्ये ए आर अपॉन ए पी आणि ए एस अपॉन ए क्यू ए आर अपॉन ए पी बघा आता आपल्याला पी क्यू पॅरल एस आर हा पी क्यू पॅरल एस आर पी क्यूला समांतर एस आर आहे हा दोन ट्रायंगल उचलायचे आपला हा पहिला आणि दुसरा पहिला ट्रायंगल कोणता एन ट्रायंगल खालचं घेऊ आपण ए एस आर अँड ट्रायंगल ए क्यू पी मध्यवाल्या मुलांनी काय म्हणायचं ए एस आर त्रिकोण ए क्यू पी मध्ये आता याच्यामध्ये बघा आता काय अपोजिट आहे बघा आता त्रिकोण ए क्यू पी आणि ए एस आर आता याच्यामध्ये एस ए आर अपोजिट पी ए क्यू अँगल अँगल एस ए आर कॉन्ग्रंट अँगल कोणता येईल क्यू ए पी किंवा पी ए क्यू कोणताही घ्या पी ए क्यू घ्या किंवा क्यू ए पी एकच कारण का अपोजिट अँगल अपोजिट अँगल मराठी मुलांना काय लिहायचं विरुद्ध कोण विरुद्ध कोण ठीक आहे हे झालं पहिलं दुसरं आता साईड जसं आहे ते दिलेलं आहे 3 नंबरला जसं आहे तशी साईड लिहून टाकायची ए आर अपॉन ए पी बरोबर इज इक्वल टू ए एच भागिले ए क्यू ए एच डिवाइड बाय ए क्यू कशावरून फ्रॉम 3 ओके मग आता दोन साईड आल्या एक अँगल आलं आता हे दोन जे त्रिकोण आहेत ते कसे असणार कोणती कसोटी दोन साईड म्हणजे कोणत्या आणि एक अँगल साईड मराठी मुलांनी बा को बा ट्रायंगल आहे तसेच ट्रायंगल ए एस आर सिमिलर ट्रायंगल ए क्यू पी काय काय कारण सिमिलरिटी ऑफ ए साईड अँगल साईड टेस्ट मराठी मुलांनी बा को बा कसोटी समोरची कसोटी आता आपण नियम काय समरूप आलं की भागाभागी डिवाइड बाय ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू बरोबर पुढची एस आर भागिले क्यू पी बरोबर इज इक्वल टू लास्ट ए आर अपॉन ए पी ए आर भागिले ए पी आता याचे काय कारण करस्पॉन्डिंग साइड ऑफ याच्यामध्ये दिले संगत बाजू काय संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलरिटी प्रोपोर्शन आता एस अपॉन ए क्यू किती दिलं याच्यामध्ये एस अपॉन ए क्यू किती 5 अपॉन 1 ओके आता एस आर अपॉन क्यू पी आहे का त्याचप्रमाणे ए आर अपॉन ए पी तो सुद्धा किती आहे 5 अपॉन 1 बघा एस अपॉन ए क्यू 5 अपॉन 1 त्याचप्रमाणे ए आर अपॉन ए पी 5 अपॉन 1 आपण एकदाच घेतो कारण ही आणि हे किती याचा आन्सर आहे 5 अपॉन 1 राहिले शिल्लक काय एस आर अपॉन क्यू पी एस आर भागिले क्यू पी आता ही कशावरून घेतली किंमत आपण फ्रॉम 1 and 2 तर एस की किंमत 5 अपॉन 1 एकदाच घेतो आपण सेम आहे ए आर अपॉन ए पी किंमत 5 अपॉन फ्रॉम 1 and 2 हे 1 आणि 2 वरून आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच काय करायचं
तिरकस गुणाकार करायचा. मग तो तिरकस गुणाकार कसा येईल? मग आता एस आर गुणिले 1 म्हणजे काय येईल? एस आर मल्टिप्लाय बाय एस आर. 5 मल्टिप्लाय बाय क्यूपी, 5 गुणिले क्यूपी म्हणजे काय येईल? 5 क्यूपी. 5 क्यूपी किंवा 5 पी क्यू. आपल्याला काय सिद्ध करायचं? आपला एस आर इज इक्वल टू पी क्यू, 5 पी क्यू. एस आर बरोबर 5 पी क्यू. हेच प्रूफ. हे सिद्ध झाले. हेच प्रूफ. हे सिद्ध झाले. 1.3 मधलं 6वं उदाहरण. समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू डीसी, कर्ण एसी व बीडी हे परस्परांना ओ बिंदू छेदतात. ए बी बरोबर 20, डीसी बरोबर 6, ओ बी बरोबर 15. तर ओडी काढा. इंग्लिशमध्ये इन ट्रॅपेजियम ए बी सी डी साइड पॅरल AB, side AB parallel side DC, diagonals AC and BD intersect in point O. AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 50. Then find OD. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? आता मराठीच्या मुलांनी हे इथून तर इथपर्यंत जसं आहे तसं लिहून टाकायचं. कुठपर्यंत? इथपर्यंत जसं आहे तसं लिहून टाकायचं. इंग्लिशच्या मुलांनी इन ट्रॅपेजियम पासून तर इथपर्यंत लिहून टाकायचं जसं आहे तसं. तर पुढे बघू. आता हे सगळं दिलेलं आहे जसं आहे तसं तुमच्या क्वेश्चन मधलं. आता याच्यामध्ये 2 ट्रायंगल मिळतील. आता पॅरल कोण आहे बघा. आता बाजू ए बी समांतर डीसी म्हणजे साइड ए बी पॅरलल सी डी, हे 2 आहे याच्यामध्ये. आता आपला नियम काय आहे? ज्या पॅरलल साइड आहे ते त्रिकोण पकडायचं. समजा आता ही जी आहे ही बाजू पॅरलल आहे, कोणती? वरची सी डी. तर तो वरचा हा एक त्रिकोण पकडायचा पॅरलल साइडचा. कोणता? ओ डी सी हा त्रिकोण. नंतर आता ही पॅरलल बाजू साइड आहे ए बी, ही बाजू. मग कोणता ट्रायंगल पकडायचा? मग खालचा बी ओ बी ए. पहिला कोणता घेतला आपण? ओ डी सी. इकडे दुसरा कोणता घेतला? सेकंड ओ बी ए. आता याच्यामध्ये बघा नंबर 1 ला अपोजिट. नंबर 1 ला कोणता असणार आहे? अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण. कोणते? सी ओ डी. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप ए ओ बी. तर सेकंडला कोणता बघणार आपण? आता याच्यामध्ये सेकंडला हा बघणार आपण ओ डी सी कॉन्ग्रुएंट ओ कोणता म्हणूया? बी ए. बघा पहिल्यांदा काय बघितलं? अपोजिट बघितलं 1 नंबरला. दुसऱ्या नंबरला काय बघितलं आपण? ओ डी सी कॉन्ग्रुएंट अँगल ओ बी ए. हे बघा झिग झॅग म्हणजे झेड आला. झेड म्हणजे कोणता? कोण म्हणूया? अल्टरनेट अँगल. आता 2 ट्रायंगल आपण उचलूया. कोणते ट्रायंगल? पहिला इन ट्रायंगल ओ डी सी त्रिकोण ओ डी सी मध्ये इन ट्रायंगल ओ डी सी अँड ट्रायंगल ओ बीई. ट्रायंगल ओ बीई 2 त्रिकोण बघितले ओडीसी आणि ओबी. आता अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध. कोणता? सी ओ डी अँगल सी ओ डी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल खालचा? मग आता कोणता? ए ओ बी. ए ओ बी. काय रिझन? काय त्याला कारण? काय म्हणूया त्याला? काय म्हणूया त्याला? विरुद्ध कोण. मराठी मुलांना विरुद्ध कोण. इंग्लिशचे काय म्हणायचं? अपोजिट अँगल. अपोजिट अँगल विरुद्ध कोण आहे पहिलं. सेकंडला आता ओ डी सी अँगल ओ डी सी कॉन्ग्रुएंट अँगल ओ बीई अँगल ओ बी ए. कोणता? ओ. बघा ओ डी सी नंतर ओ बी. काय कारण त्याला? व्युत्क्रम कोण मराठीसाठी आणि इंग्लिशच्या मुलांसाठी अल्टरनेट अँगल. कोणता अँगल? अल्टरनेट अँगल. ओके झाला पहिला आणि दुसरा. म्हणून हे दोन्ही जे त्रिकोण आहेत ट्रायंगल ओ डी सी कसे आहेत? ते समरूप त्रिकोण ओ बी ए. काय कारण त्याला? किती अँगल आहे? 2. म्हणजे टेस्ट सिमिलरिटी टेस्ट ऑफ अँगल टेस्ट मराठी मुलांसाठी कोको कसोटी. समरूपतेची कोणती कसोटी? कोको कसोटी. या प्रकारे आपल्याला ओ डी सी समरूप ओ बी
ट्रायंगल ओडीसी सिमिलर ट्रायंगल ओडी. आता नेहमीप्रमाणे आपलं भागाभागी म्हणजे काय, डिवाइड बाय ओडी अपॉन ओबी इज इक्वल टू डीसी अपॉन सगळंच घेऊया बी ए इज इक्वल टू बरोबर शेवटचं ओ सी अपॉन कोणतं ओ ए. ओके, याला काय म्हणूया, समोर त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात आहे. काय कशा आहेत या, समोर त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. मग आता इंग्लिशमध्ये काय म्हणता याला, करस्पॉन्डिंग साइड आर प्रोपोर्शन्स. करस्पॉन्डिंग साइड आर प्रोपोर्शन्स. हे सगळ्या याच्यामध्ये आहे, प्रमाणात आहे. आता बघा ओडीची व्हॅल्यू किती आपल्याला काढायचं आहे. ओडी काय म्हटलं, क्वेश्चन मार्क. ओडी आहे तसंच. ओडीची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये, ओबीची व्हॅल्यू 50 इज इक्वल टू डीसी बी ए ची गरज नाही घेण्यासाठी आपण लिहिले आपल्या समजण्यासाठी समोरसाठी. आता ओसी, हाऊ मेनी ओसी तिला याच्यामध्ये बघा ओसी डीसी आहे का बघा, डीसीची किती 6. हां, आपल्याकडे ए बी आहे किती 20 आणि ओसी आणि ओ ए नाहीच आहे. मग ह्या बाजूचा विचार करायचा नाही. कोणत्या, या बाजूचा विचार करायचा नाही. आता बघा नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय येईल, ओडी मल्टिप्लाय बाय गुणिले 20 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 50. शेवटी आन्सर काय येणार आपल्या याच्यामध्ये, शेवटी याच्यामध्ये हे गुणिले आहे तिकडे भागिले होईल, म्हणजे इकडे गुणिले मल्टिप्लाय आहे तिकडे होईल डिवाइड 6 इंटू 50 डिवाइड बाय हाऊ मेनी 20. 15 आणि 20 कोणता टेबल आहे, 5चा. 5 एक 5, 5 एक 15 आणि 5 चोक 20. किती आन्सर आलं बघ, ओडी इज इक्वल टू 6 3 18 6 18 भागिले 4. मग शेवटी किती येणार आहे, 4 ने 18ला भागा, 4 डिवाइड बाय 18, 4 1 चा 4, 4 4 चा 16, 2 रिमेन 2 शिल्लक राहिले 20, एक पॉईंट घेतला भाग जातो म्हणून 20ला 20 झाले, 4 25, 4 5 चा 20. आन्सर आला आहे 4.5. किती आन्सर आला ओडी. हे कसं काढलं आपण, सिमिलर ट्रायंगल्स काढला आहे. हे एक्झाम्पल सर्वांनी नोट करून घ्या. हे नोट करून घ्या. 1.3 मध्ये 7वं उदाहरण, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. ए बी सी डी, बाजू बीसी वर ई हा एक बिंदू आहे. कोणत्या बाजूवर, बीसी वर ई हा एक बिंदू आहे. रेषा डीई ही किरण एबी ला टी बिंदू छेदते. कोणती, डीई. ही डीई कोणती बिंदू छेदते, डीई एबी ला टी बिंदू छेदते. तर डीई गुणिले बी बरोबर सीई गुणिले टी दाखवा. इंग्लिशमध्ये क्वाड्रॅटल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. शब्द एकाने लिहिते, सिंबल लिहिलं पॅराग्राम. पॉइंट इज ऑन द साइड बीसी, लाइन इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट टी. प्रूव दैट डी मल्टीप्लाय बाय बी इज इक्वल टू सी मल्टीप्लाय बाय टी. आपले हे प्रूफ करायचे. आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, गिवन मांडेवाली मुलांनी पक्ष इथून पर्यंत तरपर्यंत हे जातो तर पक्ष जसं तसं लिहून टाकायचे गिवन पक्षमध्ये. इंग्लिशच्या मुलांनी इथून तर इथपर्यंत फ्रॉम हियर. मग काय करायचं, फ्रॉम इथून तर इथपर्यंत काय करायचं, जसं आहे तसं पक्षमध्ये गिवनमध्ये लिहून टाकायचं. त्याच्यानंतर मांडवीच्या मुलांनी हे शेवटचं जे आहे, शेवटचं जसं तसं साध्य जसं आहे तसं लिहून टाकायचं. इंग्लिशच्या मुलांनी सुद्धा इथून तर इथपर्यंत दिस इज अ टू प्रूफ. आता आपल्याला प्रूफ करायचं. आता काय सिद्धता करायची, ट्रायंगल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम आहे तसंच जसं वाक्य आहे तसं. अजून याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघू आपण. आता ही जे आहे पॅरलोग्राम कोणता, ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन पॅरलोग्राम. अर्थ काय, समोर बाजू कशा असतात, एकरूप. बघा आता, आणि अँगल सुद्धा कसे असतात, कोण सुद्धा एकरूप असतात. अँगल ए कॉमन अँगल सी त्याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये समांतरभुज चौकोनामध्ये अँगल ए
एकरूप कॉन्ग्रंट अँगल सी. काय कारण? दोन्ही कोण कसे आहेत? अपोजिट, विरुद्ध कोण. मराठीच्या मुलांसाठी विरुद्ध कोण, इथे अपोजिट अँगल. अपोजिट अँगल. ओके, एक नंबर. आता सेकंडला अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी. अँगल ए याला सब एक नंबर म्हणू. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी. काय कारण? संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल. अँगल करस्पॉन्डिंग अँगल. ओके, याला नंबर 2. फ्रॉम 1 and 2 कोण इक्वल याच्यामध्ये? ए आणि ए. हा अँगल इक्वल आहे. राहिलं काय काय याच्यामध्ये? अँगल सी कॉन्ग्रंट अँगल बी किंवा कोण बी एकरूप अँगल कोण हा याला बी. 3 नंबर फ्रॉम 1 and 2 वरून. इथं म्हणूया वाटलं फ्रॉम 1 and 2. समीकरण 1 आणि 2 वरून ए समान आहे. ही साईड सुद्धा कशी आहे? बाजू इक्वल आहे. आता 2 ट्रायंगल याच्यामध्ये आपल्याला पकडायचे. परत पुढे कोणते कोणते? बीईटी हा ट्रायंगल टोटल. बीईटी हा ट्रायंगल पहिला. दुसरा ट्रायंगल इकडला सीईडी हा ट्रायंगल. सीईडी 2 ट्रायंगल बघूया आपण. इन ट्रायंगल कोणता? बीईटी. बीईटी आणि ट्रायंगल सीईडी. त्रिकोण सीईडी. 2 त्रिकोण. त्रिकोण बीईटी, त्रिकोण सीईडी. इन ट्रायंगल बीईटी सीईडी. बघा आता स्टार्टला काय बघणार आपण? इथे दोन्ही त्रिकोणामध्ये एक कसे दोन्ही कसे अँगल आहेत? विरुद्ध आहेत, म्हणजे अपोजिट. जे बीईटी आहे तसेच अँगल बीईटी कॉन्ग्रंट अँगल सीईडी. कारण काय? अपोजिट अँगल. अपोजिट अँगल मराठीसाठी विरुद्ध कोन. ओके, त्याच्यानंतर आता मग हे दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहे? 2च अँगल याच्यामध्ये. हा पहिला कोणता बघितला आपण? पहिला कोणता बघितला? अपोजिट. आता दुसरा कोणता बघायचा आपल्याला? अँगल सी. अँगल सी अँगल कॉन्ग्रंट कोणता येईल मग तुमचा? बी. अँगल सी कॉन्ग्रंट अँगल बी. कुठून घेतला आपण हे? फ्रॉम 3. समीकरण 3 वरून फ्रॉम 3. 2च अँगल याच्यामध्ये एकरूप होईल. 2च कोण जे आहेत ते कसे आहेत? कॉन्ग्रंट. म्हणजे देअरफॉर ट्रायंगल बीईटी समरूप ट्रायंगल सीईडी. काय कारण? सिमिलॅरिटी ऑफ अँगल टेस्ट. म्हणजे कोणतं कोण त्याला? अँगल टेस्ट. कोको कसोटी. कोणती कसोटी? मराठीसाठी कोको समरूपतेची कसोटी. आपल्या नेहमीप्रमाणे भागाभागी म्हणजे डिवाइड. बी अपॉन सी पुढचा त्याच्या पुढचा ईटी डिवाइड बाय भागिले ईडी. लास्ट बीटी डिवाइड बाय कोणता? सीडी. काय कारण? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? संगत बाजू प्रमाणात असतात. प्रमाणात. ओके, इंग्लिशमध्ये करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन्स. करस्पॉन्डिंग साइड आर प्रोपोर्शन्स. ओके, आता बघा आपल्याला काय दाखवायचे आहे त्यामध्ये? डी बी. आता इथे आला डी, इथे बी आला. त्याच्यानंतर सी टी याचा विचार करायचा नाही, कारण आपण समरूप आहे, सिमिलर आहे म्हणून घेतलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन दोघांचा. कोणाचा? बी इंटू ईडी. बीडी गुणिले ईडी बरोबर इज इक्वल टू सी मल्टिप्लाय बाय ईटी. आता प्रूफ झाला का बघा. आता इथे काय आलं? डी. आपण काय घेतलं? ईडी. ते काय घेतलं? बी. म्हणजे आता आपण असं सोयीस्कर लिहू बी मल्टिप्लाय बाय डी बरोबर इज इक्वल टू सी आहे तसंच मल्टिप्लाय बाय ईटी. म्हणून इथे काय? टी एकच. 3 दुणे 6 आणि बेत्रिक 6 एकच येईल. ह्याप्रमाणे आपलं काय झालं? हेन्स प्रूफ हे आपलं सिद्ध झालं आहे.
हां, हे सर्व लिहून घ्या. 1.3 मध्ये 8वं उदाहरण. आकृतीत रेख एसी व बीडी परस्परांना पी बिंदू छेदतात. रेख एसी आणि बीडी कोणते बिंदू छेदतात? पी. व एपी आपण भागिले सीपी बरोबर बीपी भागिले डीपी. तर सिद्ध करा त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी इंग्लिशमध्ये. इन द फिगर सेगमेंट एसी अँड बीडी intersect each other in the point P and AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. बघा आता गिवन नेहमीप्रमाणे गिवन कुठून कुठपर्यंत मांडायची मुलांनी? रेख एसी पासून तर पर्यंत इथपर्यंत तुमचं काय म्हणूया त्याला म्हटलेलं पक्ष इथपर्यंत. त्याच्यानंतर इंग्लिश वालाच्या मुलांनी सेगमेंट एसी पासून तर इथपर्यंत बीपी आपण डीपी पर्यंत गिवन ही मेथड. त्याचप्रमाणे हे साध्य म्हणायला आणि इंग्लिशच्या मुलांनी इथपर्यंत काय लिहायचं? टू प्रूफ. हे लक्षात ठेवायच्या मध्ये काय काय लिहायचं ते बघा. आता गिवन दिलं, प्रूफ दिलं. आता आपल्याला सिद्धता प्रूफ करायची. आता दोन ट्रायंगल व्यवस्था जसे आहेत तसे हे जे दिलं ना टू प्रूफ मध्ये साध्यमध्ये ट्रायंगल एबीपी इन ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल दुसरा कोणता? सीडीपी. कोणते दोन ट्रायंगल? ए बी पी हा ट्रायंगल पहिला ट्रायंगल ए बी पी. दुसरा कोणता घेऊया आपण? सी डी पी हा ट्रायंगल दुसरा ट्रायंगल. दोन ट्रायंगल पकडले आपण. आता बघा ह्या त्रिकोणामध्ये बघा आता ए पी बी आणि सी पी डी हे कसे आहेत? व्हर्टिकली अपोजिट विरुद्ध कोण आहे. आता बघूया आता याच्यामध्ये ट्रायंगल त्रिकोणामध्ये कोणत्या? पहिला ए बी पी अँगल APB ABP congruent angle CPD. आपल्याला याच्यामध्ये प्रूफ करायचं आहे आपल्याला एबीपी सीपीडी. आता पहिला ट्रायंगल कोणता? एपीबी. दुसरा सीपीडी लिहून घेऊ आपण. पहिला दुसरा ट्रायंगल सेकंड एपीबी इन ट्रायंगल एपीबी अँड ट्रायंगल सीपीडी. त्रिकोण एपीबी व त्रिकोण सीपीडी मध्ये बघा. आता पहिला आता काय दाखवायचं आपलं? व्हर्टिकल अपोजिट हा आणि हा म्हणजे अँगल एपीबी कॉन्ग्रंट अँगल सीपीडी. काय कर? व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजेच काय? विरुद्ध कोन. ओके पहिला. सेकंड आपल्याला दिलंय गिवन आहे तसंच देऊन टाकता. याच्यामध्ये काय? सेकंडली एपी भागिले सीपी एपी डिवाइड बाय सीपी इज इक्वल टू बरोबर डीपी डिवाइड बाय डीपी भागिले डीपी. काय कारण झालं? गिवन पक्षामध्ये दिलेलं आहे. पक्ष म्हणून दिलेल्या याच्यामध्ये बघा दोन बाजू दिलेल्या आहेत, एक कोण आहे म्हणून ही दोन्ही ट्रायंगल कोणते? आपले ए बी पी सिमिलर ट्रायंगल कोणता? CDP. हे कसे आहेत? अँगल सिमिलरिटी टेस्ट समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. कोणती कसोटी? कोको कसोटी. लक्षात ठेवा याच्यामध्ये आलंय. आता नेहमीप्रमाणे आपलं काय? आता हे दोन बाजू एक अँगल इथं कसोटी कोणती पाहिजे आपल्याला? दोन बाजू आहेत इथे. कोणती पाहिजे आपल्याला? बा म्हणजे साईड अँगल साईड
बा को बा या कसोटी सर, कारण एक कोणाला दोन बाजू आल्या आहेत हे सर्वांनी लिहून घ्या.